लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन ही काळाची गरज. सुनील केदार. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. येथे इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात अराजक माजले होते. भ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नंगानाच, दंडेलशाही, सर्वसामान्यावर अन्याय आणि अत्याचार यांनी कळस गाठला होता. सरकार नावाची व्यवस्था तेथे शिल्लक राहिली नव्हती. तेथील अराजक पाहता पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भारताचे संविधान राजरोस उघडपणे पायदळी तुडवले जात होते. अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही परिस्थितीत ममता बॅनर्जी यांचे सरकार पायउतार होणे ही देशाची आणि काळाची गरज होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 91 लाख बोगस मतदार SIRच्या माध्यमातून रद्द झाले आहेत. आणि याचा अर्थ या राज्यात कितीही रोहिंगे, बांगलादेशी, इतर घुसखोर राहत असतील याचा अंदाज येईल. ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात देशाच्या ऐक्याला तडा जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सत्तेची धुंदी चढल्यामुळे ममता बॅनर्जी कोणाचीही आणि कशाचीही पर्वा करत नव्हत्या. आणि यामुळे कोणत्याही परिस्थितीत या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांचा नंगानाच थांबला पाहिजे होता. तो या निवडणुकीत थांबला हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने बरे झाले. क्रांतीभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य म्हणून पश्चिम बंगालचे नाव आहे. हे पुन्हा एकदा नावलौकिक व्हावे म्हणून यापुढे भाजप काम करत राहील, असे याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे. याप्रसंगी भाजप कार्यालयासमोर ढोल, ताशा, फटाके, आतिषबाजी, पेढे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गिरीश महाजन, भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर अडके, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदींसह मंडल अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.